काय चाललंय सुजाताबाई? काय नाही निवांत. निवांत होय. बरं बरं, मी काय म्हणतो, आपण गेलो असतो ना आज नगरला. कशाला गेलो असतो जेवायला. मला नाही यायचं. नाही बघा का? कशी आहे. मांजर ना. हा ओ मांजर नाही म्हणायचं, करिश्मा नाव आहे तिचं. बरं, करिश्मा. हा माझ्या माहेरून आणली, 10वी पिढी माहिती का. हा का? हा बरं बरं. आणि बरं ते जाऊ दे ना, त्याचं काय, आपण गेलो असतो ना फिरायला माळ्यात आपल्या. नाही मला नाही यायचं. नाही काय सारखं ते नुसते तुम्ही ते मांजरेलाच घेऊन. बरं मी एवढं बोलतोय तुमच्या सोबत काय ऐकते ना मग, हा काम का? चालू आहे माझे. हा बोला. लय जीव दिसतोय मांजरा तुमच्या. हा लय मग माहेरची म्हणल्यावर. आमचे तुमच्या काय माहेरचे, आमच्याकडे अख्ख्या खानदानी व्यवसायच होता मांजर पाळायचा. हा मग आमच्या आजोबांनी पार जहाजानी इंग्लंडला मांजर पाठवलेले आहेत. बर बर. सगळ्या इंग्रज लोकांकडच्या बकेट मध्ये जे मांजर असायचे ना, हो. ते आमचेच असा गोठा मांजरासाठी असं फार्म शेड बांधलं होतं त्या काळात. हा. हे अशी उंदर शेजाऱ्या पाजाऱ्यांना पाळायला दिली होती, की त्यांच्याकडून घेऊन यायचे आणि मांजराला टाकायचे. असे भारी मांजर आमच्याकडे, खास संस्थानिक आमच्याकडे यायचे मांजरासाठी. बर. आणि हे त्या मानाने तुमचं मांजर म्हणजे अति सामान्य. ओ 10वी पिढी करिश्मा. माहिती का बरं, तुम्हाला. 10वी पिढी म्हणजे हा. इंग्रजाच्या आणि काळात. मांजर नाही म्हणायचं याचं पुढं. करिश्मा. हा हा आणि ऐका ना, तुम्ही आता हॉटेलचं बोलत होते ना, चाललेत ना, तर हिच्यासाठी बासुंदी आणा बरं का. ती ना दूधच पेत नाही. दूध पित नाही म्हणून बासुंदी आणू ना तिला बासुंदी. पण तुम्हाला काय लागतंय ते सांगा. नाही मला काय नको, हिलाच आणा. मी काय म्हणतो, हिच्यापेक्षा भारी मांजर देतो ना तुम्हाला. हे आमचं मांजर आता ट्रम्प तात्याकडे सुद्धा एक बोका आहे आमचा. हा का. हा हिच्यात काय एवढं, चला आपण मांजराच आणायला जाऊ. नाही ते काय नको, पण ऐका ना, हिला आहे ना लय वाळून गेले अहो. तिला हा का? काजू बदाम चालू करायचे. काजू बदाम जावं आमच्या मांजराला, तर काजू काय बदाम काय अक्रोड काय हे सुद्धा असते. एक अख्खं पिकअपच तुम्हाला भरून पाठवून देतो मांजरांना. बरोबर पाठवा. ते काय असेल ते फरसाण, ते लाडू पण खाते बरं का, मोतीचूरचे. हो का? हा. फरसाण ते सगळं चालू आहे का? सोळा खाती. हा. आणि तुम्ही काय खाता? मी पण खाते तिच्या बरोबर सगळं. असं आहे का? नाही ना मग आपण गेलो असतो ना आणायला. नाही नाही तुम्ही घेऊन या बरं तिला. बरं. ती एकटी राहते ना, परत घरी कोण नाही ना बघायला तिला. लईच मांजरात जीव दिसतोय तुमचा. हा. या तुम्ही. ठीक आहे येतो. काय चेअरमन, तुम्ही असे एवढे निवांत बसली, तुम्हाला शोभत आहे का? मागं तुमचं एवढं व्याप आहे, सगळं काम आहे, मायातले काम आहेत, नगरचे आहेत, तुमच्या सोसायटीचे काम आहे, एवढे निवांत बसलेत तुम्ही, तुम्हाला शोभत काय? गणगण आहे का एवढं शांत बोला नाही बी काही? अरे काय सांगू तुला कामल्या, काय झालंय हां आता मागाशी सुजाताबाईकडे गेलतो मी. बर. अरे सुजाताबाई बरोबर मी एवढं बोलतोय, एवढ्या गप्पा आणायचे, त्यानं म्हणतं जेवायला चला, नगरला चला, काय पाहिजे. मग ते नुसतं धरलंय ते मांजर आणि त्याच्यावरूनच हात फिरायचे असे. आणि ते काय मांजरा संगच बोलत आहेत की नाही का, मग आमचं लय 10 पिढ्याचं मांजर आहे, तिचं नाव करिश्मा आहे. अरे आमच्याकडे असे सलमान आणि अमिताभ बच्चन पडले, आम्ही लाथानी उडीतो बरं का. बापरे बाप. आमची करिश्मा काय ते असं मांजर तिथं. आणि ते माझ्या संग बोला ना, मी नुसतं आमच्या मांजराला बसली आहे ना, आमच्या मांजराला ती काय बासुंदी आणा. काय मला काय ते सुचनाच काय. मला तर असं वाटतंय ना, ते मांजरच कोणतरी किडनॅप करा. करायचं ना रा, त्याला काय एवढं सोपं आहे ना चेअरमन, करून टाकायचे किडनॅप. चेअरमन कुठं मांजर किडनॅप करीत असतं बे? मला शोभत ते. मग आता कसं करायचं? मग आता मांजरेव सारवून सगळं तुमचं सगळं राहिले रखडले, सगळं नगरचे तुमचे प्लॅनिंग सगळं खोळंबलेत म्हटलं, ते मांजराचं काहीतरी नियोजन लावावं लागेल ना. मला काय म्हणायचं माहिती आहे का, तूच हे काम कर, तिकडे मांजर टाक किडनॅप करून तिकडे पोत्यात घालून लांब नेऊन सोड, चांगल्या ठिकाणी डेअरीवर नेऊन सोड. त्याचा बी वनवास यायला नको. डेअरीवर ते दूध बीत पिईन. म्हणजे कसं सुजाताबाई मग मांजराला विसरून गेली का, मग बघ नुसते चेअरमन 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 असंच करेल. चेअरमन करीन, पण मी ते मांजर करत फिस करत कुठं गावात हिंडू फिरू, मला ते तर सांगा ना, एकट्याचं काम आहे का ते? करण मी नाही असं नाही, पण ते मांजर सापडायचं कुठं, बघायचं कुठं, मला एखादा कोणतरी जोडीदार लागेल ना. कोण जोडीदार घेत तुला? मग आपलं दुसरं कोण आता, प्रेम नको, घंटा आहे ना. मग जाण त्या घंट्याला घेऊन. आता तुम्हाला माहिती ना तो कसं, एक तर खायचं नाही तर मग पैसे त्याला येऊन जाऊन पैसे, त्या घंट्या पैशाशिवाय कोणतंच काम करणार नाही ते. आणि ते असलं म्हणजे कसं, त्याला मांजरा बिंजरा पाहिल्यापासून कुत्रे आवडत आहेत, ते आंजरण वांजरण ग्वांजरण ते घेईन कसं तरी काढून. मला तर असं वाटतं त्या घंट्याला लग्न कर म्हणलं ना, तरी ते पैसे देता का तरच लग्न करीतो. असं त्याला कोणत्या कामाला पैसे द्या. आता जाऊन कर तुमचं काम तसं एवढं. किती दिवस रे? आता काय मांजरीच्या हिशोबाने हा तेवढे आपले होते, पण ते कुठे गेले काय नको. नाही आता हे द्या नाही मोठी, त्याला काय एवढं मी फाटली काय? नाही त्या फाटन कसं काय असं कसं चालेल. येऊ काय? हा हा ये. करू मग लगेच जातो असं घंटेल घेऊन लगेच करतो मी. इथंच बसून राहा, म्हणजे काम झालंच पाहिजे. इथं बसून राहा, लगेच जातो ना असं. लगेच येतो. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायण. दादा घंटन दादा कसे आहात? एकदम मस्त मजेत, बाकी सर्व काय कुशल मंगल? एकदम मंगल चंगल. हो एकदम चंगळ ना. तर आपण एक मोहीम राबवली. हा आपले चेअरमन साहेब आहेत, हा
ते जरा थोडी सध्या हल्ली नाराज आहेत. मग त्यांना ते चाचा धारवाले बाजू मी घेऊन जा ना. अरे नाराज नाही, तसं ते आता थोडं डिप्रेशन मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे, थोडी दुःखी येतं. बर मग आता काय त्यांच्यासाठी आपल्याला एक कार्य सोपवलेलं आहे. काय काय आणि त्या कार्यामध्ये मला तुझी मदतीची खूप अपेक्षा आहे. आणि तू जर त्या कार्यामध्ये जर हातभार लावला नाही तर ते कार्य पूर्णत्वाला जाणार नाही. कदाचित चेअरमन आपल्यातून जातील, ते कार्य जर पूर्णत्वाला गेलं त्यांचं नाही नाही चेअरमन बरं म्हणलं असेल तर काही करायला तयार आहे. मग आपलं चेअरमनसाठी जगले पाहिजे. लाख मिळे तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. कसा विषय, आता आपल्याला सुजाताबाईच्या घरी एक मांजर आहे. हा आता ते पिल्लू इकडे तिकडे खेळत असतं तिच्या घरा आजूबाजूला, तर आपल्याला तेवढं फक्त पिल्लू उडवायचंय. उडवायचं होय? कुत्रा मांजराला नाही मी करत. अख्ख्या गावात एकच माणूस आहे जो प्राण्या पक्ष्यांना जीव लावतो. कुत्र्या मांजराला नाही मी. अरे गंठन, ठीक आहे ना, आपण त्याला एकदम अलगत घेऊ, अलगत उचलू, अलगत पिशवीत टाकू आणि मग नेऊन लांब सोडू ना. अजिबात नाही, मला नाही जमणार. बरोबर, एक काम कर, मी काय म्हणतो, तुला विरोध आहे त्या गोष्टी, तसं नाही वाटत तुला चांगलं, मला पण नाही वाटत. पण आता एक काम कर, आपण काय करू, ते घेतलं ना पिल्लू, तू वाटलास तू त्याचा सांभाळ कर ना. हातच जमन भाऊ. तू त्याला दूध बीत पास, तू त्याच्या घरी तुझ्या सामान दोरी बेरी बांध किंवा मग घरातल्या घरात ठेव ना. चालेल ना, तस जमन. हाय का, तुला असं पण आवड आहे, तू सगळं खेळतो, अंजर मस्त पैकी मस्त. चल मग लगेच हा वाटलंस तर मग कसं आहे, तुला 2-5 इकडे तिकडं चालतंय ना. चल चल, मग काय होईल, आपलं कामात काम होऊन जाईल. बरं झालं तू पकडून दिली आम्हाला. आता हिला घेऊन चल, तुला आहे ना एक चॉकलेट देईन मी किसमिकचं. हा बाई कुठे गेली असं, इकडे बी दिसेना. चेअरमन, अहो काय झालं तुम्हाला रडायला सुजाताबाई? माझी करिश्मा हरवली ना. अरे बापरे, तुमची करिश्मा हरवली? हा, लेवलची शोधते मी, कुठे भेटाना, तिचा आवाज पण येईना मला. तुम्ही घरात शोधली चेअरमन का? काहीतरी करा ना, मला लय भीती वाटू राहिली. रडू नका, एका मांजरासाठी एवढं रडायचं असतं? मांजर नाही म्हणायचं, करिश्मा नाव आहे तिचं. अहो, माझ्या माहेरची होती ती, 10वी पिढी होती ती, शेवटची. बरं तुम्ही रडू नका, डोळे पसा, रुमाल देऊ का तुम्हाला? नको, हाय मला साडी. बरं असेल, आपण कुठंतरी पाहू, असेल इथंच कुठंतरी, आपण मी शोधतो तिला. अहो नाही ना, मी लेवलची शोधते, अख्खं गाव पालतं घातलं राव, कुठंच भेटा. मला आहे ना चेअरमन बाळूभाऊचा डाऊट येतोय. अरे ते बाळू भाऊ ना, त्यालाच मांजर पाहिजे नव्हतं. 4 वेळा ते म्हणत होता मांजर आहे का, माणच्या इथं उंदरं झाली असं. आणि सगळ्यात मोठा धोका तर असा आहे, त्या दारूच्या नशेत मागच्या वेळेस बाळूनी काय केलं तर माहिती आहे का तुम्हाला? काय? अहो कोंबडा समजून रात्री स्वतःच घरातलं मांजर कापलं होतं. आणि आता तर काय, ते कालपासून दारूच्या नशेतच आहे. माझी करिश्मा खाल्ली का काय बाळूभाऊनी? मला तर 90% बाळूचा संशय येतोय. उंदर खायला घेऊन गेले काय बाळूभाऊ? माझी करिश्मा उंदर नाही का? बरं मी बी शोधतो, तुम्ही बघा त्या बाळूकडनी जर कापली असली तर मी इकडे बघतो. फोन करा भेटली. बरं करिश्मा, काय करता बाळूभाऊ? आता जेवण करून आलो आणि बसलो होतो दाट टोकरीत. का हो? काय खाल्लं? आहे का? अहो मी दारू प्याला म्हणजे मी वाशाट खातो, त्याशिवाय काही जमतच नाही आपल्याला. माझी करिश्मा खाल्ली ना, मला वाटलंच. अहो, एवढं कशा बेवडं हो तुम्हाला? काय मांजर बिंजर काही कळतं का नाही? काही पण खायचं असतं का? हो, मी मांजर खाईन नाही, त्या का खाईन, तुम्हाला काय करायचं? माझीच का खाल्ली? तुम्ही तिकडे विकत घ्यायची आणि खायची ना. मग माझी करिश्मा का खाल्ली? माझी बाहेरची होती. तुमच्या करिश्मा पाहिजे तुम्ही ना. सरपंच, अहो या बाईने धरलाय मला. माझं काळीज लागलंय, नाचून गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू. काय सुजाताबाई, काय तुमची ती मांजर सकाळपासून दूध देतोय तर दूधच प्यायना. आता काय तिला बासुंदी आणून द्यायची प्यायला? हा ना, तिला दूध नाही आवडत, बासुंदीच आवडते. आता माझी आई पण तिला बासुंदी आणून द्यायची. माझी करिश्मा तुम्ही नेले काय? हा, कशाला? मला चेअरमनने सांगितली होती किडनॅप करायची आणि लांब तिकडे जंगलात नेऊन सोडायची, पोत्यात बांधून. बाई, पण म्हणलं लांब नेऊन सोडण्यापेक्षा आपण सांभाळू, प्राणी मात्रांवर दया करावी ना. चेअरमन का बरं असं केलं त्यांनी? मला काय माहिती. बाई गंठन भाऊजी, बरं झालं तुम्ही सोडली ना चेअरमनला ना. मी बघतेच आता, थांबत. मला बासुंदी द्या ना थोडी तिला पाजायला.